पुण्यातील बालगंधर्व रंगमंच गेल्या वर्षामध्ये म्हणजे मागच्या वर्षी कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली होती, त्याच्यामुळे ते पूर्णपणे भस्मसात झालं। खूप मोठं नुकसान याच्यामुळे कला विश्वासात आलं होतं आणि त्या घटनेनंतर पुण्यातील 14 जे रंगमंदिर आहेत त्याचं फायर ऑडिट करण्यात आलं होतं। त्याच्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरामध्ये सर्व फायर ऑडिट्स करण्यानंतर फायर विझवण्यासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्या सगळं व्यवस्थित आहे असं समजण्यात आलं होतं। परंतु आता 1 वर्ष झालं त्या घटनेचं सगळं ऑडिट वगैरे सगळं करण्यात आलं होतं, परंतु आत्ता आपण ज्या परिसरामध्ये उभे आहोत त्या परिसरामध्ये असे विविध उपकरणं किंवा जे फायर एक्सटिंग्विशर आपण ज्या गोष्टी म्हणू शकतो किंवा आग लागल्यानंतर नियंत्रण करण्यासाठीची ज्या गोष्टी आहेत त्या इथे नाही आहेत। म्हणजे जर ऑडिटमध्ये जर असं सिद्ध झालं आहे की सर्व व्यवस्थित आहे, तर मग गेल्या वर्षभरामध्ये हे गेलं कुठं? म्हणजे बघा, आणि हे उघडत पण नाही, म्हणजे हे असं लॉक करून ठेवलं आहे, आतमध्ये काहीच नाही आहे। जर आतमध्ये काही असलं असतं तर ठीक आहे, लॉक असणं वेगळं ती नंतरची गोष्ट झाली, परंतु आत इथं काही नाही। ही एक गोष्ट नाही आहे, ही एक गोष्ट नाही किंवा हे एक फायर एक्सटिंग्विशर किंवा हे जो डब्बा आहे हा एक नाही आहे। ह्या परिसरामध्ये 3 ते 4 असे आहेत की तिथं फायर एक्सटिंग्विशरचं किंवा आग लागल्यानंतर नियंत्रण करण्यासाठी काहीही नाही, फक्त डब्बे भरून ठेवलेत लाल रिकामे। प्रेक्षकांसाठी ही जागा फार महत्त्वाची, कारण की इथं सातत्याने कलेची मांडणी होत असते, मग ती लावणी असो किंवा कुठली वेगवेगळे नाटकं असो, इथे मांडणी केली जाते। आणि जर हा परिसर सुरक्षित नसेल, आता केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये आग लागली होती का लावली गेली होती ते नंतरचा भाग झाला, परंतु जर तशा घटना जर या आसपासच्या परिसरामध्ये झाल्या आणि नियंत्रणाच्या अभावे जर इथे जर मोठी काही घटना घडली तर ह्या जबाबदार कोण राहणार आहे? कारण की 2 ते 3 दिवसांपूर्वीच इथे रविवारी या परिसरामध्ये म्हणजेच बालगंधर्व रंगमंदिरामध्ये आतमध्ये एसीच्या प्लांटमधून धूर निघाला होता। सुदैवाने त्यावेळेस कुठली जीवितहानी किंवा कोणाला काही झालं नव्हतं, कारण की प्रेक्षागृहामध्ये प्रेक्षकच नव्हते। परंतु जर प्रेक्षक असते आणि ह्या गोष्टी घडल्या असत्या तर संभ्रम काय निर्माण झाला असता की प्रेक्षागृहामध्ये आग लागली आणि जर त्यामुळे जर गोंधळ उडाला असता आणि जर चेंगराचेंगरी झाली असते तर ह्याला जबाबदार कोण? म्हणजे इथं फक्त पुणे महानगरपालिका बालगंधर्व रंगमंदिर असं नाव देण्यात चालू आहे का? ह्याची सोय कोण ठेवणार व्यवस्थितपणे? इथे कलाकार सातत्याने येतात जातात। आणि अजून एक गोष्ट, इथे मागच्या थोड्या महिन्यांपूर्वीच स्लॅब देखील कोसळला होता। म्हणजे खूप सर्रास दुर्लक्ष चालू आहे ह्या रंगमंदिराकडं। आणि आज रंगभूमी दिन आहे, 5 नोव्हेंबर आहे, आज रंगभूमी दिन आहे, मराठी रंगभूमी दिन आहे। आणि जर मराठी रंगभूमीकडे जर इथं महानगरपालिकेचं लक्ष नसेल ना, तर मराठी रंगभूमी दिन साजरा करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे हे खरंच हा खूप मोठा प्रश्न कलाकारांना पडलेला। या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका। आणि तुमच्याही आसपासचे जर असे रंगमंदिर जर उपेक्षित अवस्थेमध्ये असतील किंवा अशा जर कुठल्या गोष्टीची सोय तिथे कमी पडत असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका। आणि पात्रा न्यूज.मी अंशुक आशिष।